कबळे, आपलं घर तर गेलं ग. खरं आता मला एकच गोष्ट सतावते का तू ठीक आहेस का नाहीस. आई तुळजाई, आता माझं घर तर गेलं. माझं आता काय होईल ते होऊ दे, पण माझ्या कमळेला सुखात ठेव बाई. अरे पण त्यासनी ठाऊ खाय की नाही, कोण कळवलं की नाही. बापरे, केवढी आग लागली. खूप वाईट झालं, खूप नुकसान झालं. हे कमळीचं घर ना. घरात कोणी होतं का? म्हणजे कोणी राहत होतं का या घरात? नाही नाही, घरात कोण बी नव्हतं, पण घर कसं जळालं काय माहित बाबा. परमेश्वराची कृपा, वाचलं म्हणायचं कोणते. पण मग आतमध्ये जी माणसं राहायची त्यांना कळवलं का नाही? अहो, एकलीच होती ती बाई खरं, पण ती कुठे गेली माहीतच नाही कोणाला बी. हो का? म्हणजे कमळीची आई कुठे गेली ते गावकऱ्यांना सुद्धा माहिती नाही. कमळीचं नाव तर मी घेतलंय मी, पण ना आता जर मी पुन्हा ते नाव काढलं तर यांना माझ्यावरच संशय येऊ शकतो. तिला कळवायला पाहिजे. तुम्हाला भेटते का नाही पण कधी? हो नाही, मग भेटली तर सांगा तिला. घर गेलं बिचारीचं. ग्रामपंचायतीत कळवलंय का? नाही. अरे काय लोक हो, तिथेही कळवायला पाहिजे. मग हे नुकसान कसं काय भरून येणार? तुम्ही कळवताय की मी कळवू? नाही नाही ना, आम्ही कळवतो. चला आपण जाऊ ग्रामपंचायत. चला. खूप नुकसान झालं. त्या कमळीची आई कुठे आहे? कोणालाही माहिती नाही. पण आता यांच्याकडून हा निरोप तिच्यापर्यंत जाईलच. आणि तिचं स्वतःचं घर आहे म्हटल्यानंतर ती इथे येणार. येणार म्हणजे काय, यावंच लागेल तिला इथे. आणि ती इथे आल्या आल्या दिसता क्षणी काय करायचं ते माहिती आहे ना अक्षय.